विघ्नहर्त्या गणेराला वंदन करून श्री वसदेव आणि प्रमुख पंचायतनाच्या चरणी लीन होऊन रंगदेवता व नाट्य नटेश्वराला भावपूर्ण स्मरून आणि उपस्थित रसिक प्रेक्षकांना मानाचा मुजरा करून श्री वसदेवाच्या प्राणप्रतिष्ठापनेच्या 11व्या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त श्री वसदेवस्थान ट्रस्ट निर्मित आणि सखी प्रकल्प नागझर महिला कलाकार प्रस्तुत 3 अंकी कौटुंबिक सामाजिक नाट्यपुष्प कल्पवृक्ष कन्येसाठी लेखक मधुसूदन कालेलकर, दिग्दर्शक चंद्रशेखर गवस, नेपथ्य रंगमंच सजावट तळेश्वर रंगमंच मये, प्रकाश योजना उमेश कारबोटकर, रंगभूषा विशांत मांद्रेकर, महिमा तुळसकर, पार्श्वसंगीत सागर गावस, ध्वनिसंकलन शिरोडकर साऊंड सर्व्हिस बांदा, नाट्यचित्रण सोहम संगीत, विशेष सहाय्य हेमंत केरकर. अरे सुखिया, सुखिया. जी बाई साहेब. अरे बाहेरून कुठून आलास? तुम्हीच काल सांगितलं होतं हार घेऊन यायला. अरे मीच सांगितलं आणि मीच विसरले. साहेब आले का रे क्लबवरून? नाही अजून. आणि मोठे साहेब? तेही नाही आले अजून. 2दा चहा बनवला, 2दा वाया गेला बघा. आता येतीलच ते. जा तू आत. बर.
देशाच्या रक्षणासाठी मरण पावलेल्या वीराच्या फोटोला हार घालताना प्रत्यक्ष नवरा आला म्हणून दचकायला कशाला हवं? त्यातून श्यामकांत माझा चुलत भाऊ, ठाऊक आहे ना? हो. कधी कधी वाटतं यशस्वी इंजिनियर होण्यापेक्षा श्यामकांत सारखा सैनिक झालो असतो तर काय? मेल्यावर का होईना कुणीतरी पूजा करीत राहिलं असतं. भावना, तुला आठवण आहे ना आपल्याला लग्नाला जायचंय ते? कुणाचं लग्न? शाब्बास. अगं काल होता नव्हता का, श्रीकांत आला होता आपल्या भावी वधूला घेऊन लग्नाचं आमंत्रण द्यायला. लव्ह मॅरेज आहे म्हणून दोघंही आले होते. मी विसरूनच गेले होते. आपलं लग्न झालंय, त्याला 5 वर्ष झालीत, हे नाही ना विसरलीस? नाही म्हणजे आजकाल तू प्रत्येक गोष्ट विसरायला लागलीयस. जी गोष्ट न विसरायला हवी ती न विसरता. हो खरंच, मुद्दामहून नाही विसरले मी. अगं तू नी मी विसरलो तरी श्रीकांतनी त्याच्या बायकोला विसरून नाही चालणार. त्यांचं लग्न आहे ते. आपण नाही गेलो अक्षता टाकायला तर तो आपलं तोंडही पाळणार नाही, तशी धमकी देऊनच गेलाय तो. हो आणि नाही याशिवाय काही चांगले शब्द आहेत आपल्या भाषेत? हो. पुन्हा तेच. मला वाटतं लग्नानंतर तू बोलायचंच विसरून गेलीयस. नाही. मग बोल की, वाटेल ते बोल. शिखर परिषदेबद्दल बोल, घरगड्यांच्या मोर्चाबद्दल बोल, काश्मीरी विषयी नाहीतरी कोरिया विषयी तरी बोल. हो, मला त्यातलं काही कळत नाही. तुम्ही चहा घेणार ना? पुन्हा विचार, पुन्हा विचार. ही अमृतवाणी पुन्हा एकदा कान तृप्त करू देत. खोटं का होईना हसण्याचा प्रयत्न केलास. प्रगती चांगली आहे. मी क्लबवरून चहा घेऊनच आलो. लग्नात अशीच येणार आहेस का महाश्वेतेसारखी? त्यातून पांढरं पातळ आणि पांढरा ब्लाऊज ही सिनेतारकांची मोनोपॉली आहे. मी चेंज करून येतो, तोवर तू तयार राहा. हो. अगं कुठली साडी नेसशील? आपल्या लग्नाच्या गेल्या वाढदिवसाला मी आणली होती ती साडी नेस. तुला सांगू ती साडी तू नेसलीस ती वाटलं? अगं निदान काय वाटलं हे तरी विचार. काय वाटलं? तुझ्याशी माझं लग्न झालंय विसरून तुझ्या प्रेमात पडावं. अगदी लव्ह एट फर्स्ट साईट सारखं. श्यामकांत, मी तरी काय करू? नाही विसरू शकत मी तुम्हाला. आज तुमचा जन्मदिवस. ही अंगठी पाहिलीत? मी दिली होती तुम्हाला तुमच्या वाढदिवशी. माझ्याकडे ती परत आली आहे तुमच्या स्मृती घेऊन. मग सांगा श्यामकांत, मी कुणाशी प्रतारणा करू? माझ्या पतीशी की तुमच्या स्मृतींशी? एखादी गोष्ट विसरणं, विसरण्याचा प्रयत्न करणं याला प्रतारणा म्हणत नाही बेटी. उशीर झाला तुम्हाला फिरून यायला. पण तुला अजून उशीर झालेला नाही. काही गोष्टी विसरायला, काही सावरायला. काकासाहेब, तुझी व्यथा मी जाणतो आणि सुधीरची वेदनाही. तुझी व्यथा दिसून येते, त्याची तो दाखवत नाही. मला कळते हो हे. भावना, प्रेमभंग काही कुणाचे होत नाही म्हणून वर्षानुवर्ष तेच दुःख उगाळत बसायचं. सूर्यास्त झाला म्हणून चंद्र उगवायचा विसरत नाही, आणि चंद्र मावळला म्हणून सूर्य उगवायला विसरत नाही. कितीही उगाळलं म्हणून दुःख सरत नाही. सरतात आयुष्यातले मोलाचे क्षण. प्रयत्न मी केला नाही असं का वाटतंय तुम्हाला? पण कागदी फुलांना खऱ्या फुलांचा गंध कसा येईल? नाही विसरू शकत मी श्यामकांतना. मग सुधीर बरोबर लग्नाचं नाटक कशाला केलंस? तुमच्यासाठी, गुप्ते काकांसाठी, बाबांच्या आत्म्याला शांती लाभावी म्हणून. तुझा हा कोरडा वृक्ष संसार पाहून तुझ्या मेलेल्या वडिलांच्या आत्म्याला शांती लाभेल असं वाटतं तुला? वा वा.
मेलेल्या वडिलांच्या आत्म्याला शांती लाभावी म्हणून तू लग्न केलंस. पण जिवंत माणसालाही आत्मा असतो याचा कधी विचार केलास तू? भावना, प्रेम असतं धुक्यासारखं, हरवतो काही काळ माणूस त्यात. पण त्याच धुक्यात कायमचं गुरफटून राहायचं नसतं माणसानं, स्वतःचा रस्ता विसरून. मी चुकते असं वाटते तुम्हाला? पण काकासाहेब, मीरा लग्न करूनही प्रेम करत राहिलीच ना कृष्णावर. मग तिला नाही कोणी दोषी ठरवलं? बेटी, स्वतःची चूक झाकण्यासाठी मीराचा दाखला कशाला देतेस? द्रौपदी 5 पती करूनही पतिव्रता समजली जाते. असं वागून चालेल आजकालच्या स्त्रीला? बेटी, मीरा काय, सीता काय आणि द्रौपदी काय, ती दैवी लेणी. आपण आहोत माणसं, माणसानं माणसासारखंच वागायला हवं. अहो, श्यामकांत माझा एकुलता एक मुलगा. केवढे स्वप्न बघितली होती मी त्याच्याबद्दलची, त्याच्या संसाराबद्दलची. पण कुठल्या तरी अदृश्य हाताने पुसली ती सारी. तरी जगतोय मी तुझ्याने सुधीरच्या संसारात मन रमवण्याचा प्रयत्न करतोय. पण दैवाला माझं हेही सुख पाहवलं नाही. नका होच बोलू. आजही नको बोलू. मला ठाऊक आहे श्यामकांतचा जन्मदिवस आहे आज. जाणारा जातो बेटी, पण मागे राहणाऱ्याने त्याच्या दुःखाचं प्रदर्शन कशाला करायला हवं? तुम्ही बोलता हे काकासाहेब? होय, 5 वर्ष पाहतोय मी. तुमचा संसार चाललाय 2 समांतर रेषासारखा. खरंच माझा सुधीर खरंच मोठ्या मनाचा, फॉरेनहून मोठी डिग्री घेऊन आलेला. पण माझ्या शब्दाकरिता तुला न पाहताही तुझा आणि श्यामकांतचा प्रेमसंबंध ठाऊक असूनही तो लग्नाला तयार झाला. मी नाही कुठे म्हणते, सुधीर फार मोठे, म्हणूनच मला गुदमरल्यासारखं होतंय. एक रूप व्हायची इच्छा असूनही एक रूप होता येत नाही मला या संसारात. खरंच कळतंय पण वळत नाही. खरंच मी लग्न करायला नको होतं. भावना, तुम्ही ती अंगठी दिलीत ना, त्या क्षणी मी मरून जायला होतं. म्हणजे साऱ्यांचा मनस्ताप तरी टळला असता. का नाही मरून गेले मी त्या क्षणी? कारण तू मीरा नव्हतीस. काकासाहेब, भावना, अजूनही वेळ गेलेली नाही. सुधीरला अजून ओढ आहे तुझी. मागलं पान पुसूनही या संसाराचं स्वर्ग करता येईल तुला. तसं झालं असतं तर माझ्यासारखी भाग्यवान मीच असते. तुम्ही कशाला वाईट वाटून घेता? माझं नशीबच तसं आहे. भावना, मला क्षमा करा काकासाहेब. आपण माझ्यासाठी खूप केलं, पण मीच कपाळ करेन ती. नाही परतफेड करू शकले मी तुमच्या ऋणाची. हा शाप असतो एकेकाला, त्याला मी तरी काय करू? सांगू? सांगा ना. घटस्फोट घेऊन मोकळी हो, म्हणजे मलाही मोकळीक मिळेल मरायला. काकासाहेब, काकासाहेब, हे काय, अजून तू तयार नाहीस? थोडी तब्येत बरी नाही माझी. तब्येत बरी नाही की मूड नाही? अहो खरंच तब्येत बरी नाही माझी. तुम्ही जाऊन या एकटेच. गेली 5 वर्ष तेच करत आलोय मी.
लग्नानंतर एकदा माझ्या बरोबर चाललीस तेवढीच. श्यामकांत, माझं नाव सुधीर आहे. मला वाटतं लग्नानंतर बायकोचं नाव बदलतात तसं नवऱ्याचं बदलायला काही हरकत नसावी. म्हणजे माझं नाव बदलून श्यामकांत ठेवलं असतं काकांनी. ती तुझ्या तोंडून ते वारंवार आलं तरी असतं. खरंच चुकून आलं ते नाव. जे मनात असतं तेच ओठावर येतं. दोष तुझा नाही, प्रेमाचा आहे. मला समजून का घेत नाहीत तुम्ही? हा प्रश्न मी तुला विचारायला हवा. मी समजून उमजून तुझ्याशी लग्न केलं. जेवढं प्रेम देता येईल तेवढं देण्याचा प्रयत्न केला. पण समुद्राला जर समोरच्या किनाऱ्यापेक्षा आकाशातल्या चंद्राची जोड असेल तर दुर्दैव किनारेच नाही का? मला खरंच असं वाटतं. तू तुझ्या मनाच्या आरशात डोकावून पाहिलंस तर तुला देखील दिसून येईल ही सत्यभामेच्या दारातील प्राजक्ताची फुलं रुक्मिणीच्या अंगणात पडतायत. ती सुधीर, माझं नाव आठवायला त्रास नाही ना झाला? न द्यायची उत्तरं टाळायची फारच सोपी रीत आहे. भावना, प्रत्येक गोष्टीला सुद्धा एक हद्द असते. श्यामकांतने घालून दिलेली लक्ष्मण रेषा तू कधीच का ओलांडू शकणार नाहीस? असं का म्हणता तुम्ही? मला सांगा, मी कधी आपल्या सेवेत कुचराई केली? फक्त सेवा करून घेण्याकरिता पुरुष लग्न नाही करत. सर्वस्व दिल्यानंतर आणखीन काय उरलंय माझ्याकडे तुम्हाला देण्यासारखं? जे कधीच दिलं नाहीस ते खरं प्रेम. लग्नानंतर मुद्दाम मी तुला काश्मीरला घेऊन गेलो, मधुचंद्राला. झेलमच्या निळाभोर संथ पाण्यात आपला शिकारा तरंगत होता. दूरवर बर्फाळलेली हिमशिखरं दिसत होती. मी त्या थंड रात्री तू थंड होतीस, एकदम बर्फासारखी. आपल्या दोघांच्या एकांतात तिसरा कोणीतरी आहे असं जाणवलं मला त्या रात्री. नाही हो, तो मधुचंद्र नव्हता, ते आत्मसमर्पण नव्हतं. तो नवऱ्याने कायदेशीरपणे आपल्या बायकोवर केलेला बलात्कार होता. नाही नाही, ऐकू दे. कानावर हात ठेवण्यापेक्षा मनावर हात ठेवून बघ कुणाच्या नावाचा जप चाललाय तो. मध्यरात्र झाली होती. तू झोपेत होतीस, पण चेहरा अगदी आनंदाने फुलून आला होता. मी तुला जवळ उठलो. तू एकदम मला विलगलीस. श्वासात श्वास मिसळले. मला आकाश ठेंगणं वाटू लागलं. क्षणात तू माझ्या ओठावर ओठ टेकीत पुटपुटीस. श्यामकांत, या घावाची तुला कल्पना यायची नाही. स्वतःची पत्नी मधुचंद्राच्या पहिल्या रात्रीत नवऱ्याला सर्वस्व समर्पण करते आपला प्रियकर समजून. मला खरंच आठवत नाही. मीही ते विसरायचा प्रयत्न करतो. गेली 5 वर्ष तुझ्यासाठी नाही, काकांसाठी. श्यामकांतच्या मृत्यूने पार खचलेत काका. मागल्याच वर्षी चिवावल्ल्या दुखड्यातून उठलेत ते. भावना, माझ्यासाठी नाही, निदान काकांसाठी तरी खोटं नाटक कर प्रेमाचं. आपला संसार सुखात चालला असं वाटू देत त्यांना. त्यातून तुझी मर्जी. माझी पत्नी होऊन राहण्यापेक्षा श्यामकांतची विधवा म्हणून राहायचं असेल तर तू खुशाल राहा. सुधीर, सुधीर. वाह, आज घराचं अगदी कुरुक्षेत्र झालेलं दिसतंय. म्हणजे काका? नाही, म्हणजे तुझे यजमान फाटकात भेटले आणि काही न बोलताच निघून गेले ताड ताड. लग्नाचा मुहूर्त चुकेल म्हणून गेले असतील घाई घाईने. ताई, दुसऱ्याच्या लग्नाच्या मुहूर्ताला इतकी घाई करत नाही कुणी. अगं, मी तर माझ्या लग्नाच्या वेळी सुद्धा उशिरा पोचलो. उशिरा पोचणाऱ्या तारेसारखा. खरं काका? हो, नी त्याचं फळही मिळालं आम्हाला, मदन. ते जाऊ दे, पण मी आता आत आलो तेव्हा तुझ्या डोळ्यात पाणी का होतं? नाही काका, सहज आलं डोळ्यात पाणी. सहज पाणी नळाला सुद्धा येत नाही उघडल्याशिवाय. काय नी खरं सांगू, कारण नसताना एकदाच रडतो माणूस, जन्माला येताना. काहीतरी याला अपवाद आमचा मदन, जन्माला न रडता आला.
त्याची कसर. नी त्याची कसर त्याने भरून काढली आयुष्यभर आई बापांना रडवून. काका, पण मी तुम्हाला एकदा रडताना बघितलं बरं का. मला? हो, माझं कन्यादान करताना. छे छे, मी रडत नव्हतो काही. अगं होमातला धूर गेला होता डोळ्यात. खोटं. तुझ्या आजच्या रडण्या इतकंच खरं ना? काका, चहा घेणार ना? हा काय प्रश्न झाला? बसा हा, मी सुखीला चहा सांगून येते. ताई, कारण कळलं बरं का? शामकांचा जन्मदिवस, मग त्यात रडायचं कशाला? तुला अभिमान वाटायला हवा की अशा अलौकिक वीरानं प्रेम केलं होतं तुझ्यावर. लग्नही झालं असतं तुम्हा दोघांचं, पण हे दैव मोठं विचित्र असतं आमच्या पोस्ट खात्यासारखं. बरेच वेळा बरोबर पत्ता लिहिलेलं पत्र चुकीच्या पत्त्यावर जातं. पत्रावरून आठवलं, तुझं पत्र आलंय, ते द्यायला मुद्दाम आलो. हो, फॉरेनचा शिक्का आहे, म्हणजे अनिलचं असणार. हो, तुम्ही कशाला आणलं? आता तुम्ही पोस्टमन नाहीत, पोस्टमास्टर आहात. पण मूळचा पोस्टमन. माणसानं आपलं मूळ विसरू नये. मी खरं सांगू, पोस्टमन असण्यातच गंमत होती. अगं रोज घरोघरी फिरायला मिळायचं, नवी नवी माणसं जोडली जायची आणि त्यावर कपडे सरकारी. आता कपडे स्वतःचे आणि खुर्ची सरकारी. तुझा बाप पोस्टमास्टर होता, काय मज्जा होती, जिवाळा होता. आता काही पोस्टमनला रागानं विचारलं तर संपाची धमकी. काय सुखिया, मजेत आहेस की नाही? जी, मजेत असायला हवी ती नाहीत. म्हणजे सुखिया, काकासाहेबांची आंघोळ आटोपल्यानंतर त्यांना चहा लागतो, लक्षात आहे ना? होय बाईसाहेब. अनिलचंच पत्र ना? हो, केव्हा येत आहेत नवरा बायको परत? पुढच्या आठवड्यात. तिथलं काही नवल विशेष? आहे ना, सुमित्रा वहिनी आई होणार आहे. अगं पण ताई, तो अमेरिकेला शिकायला गेला होता ना. अगं मग तिथेच बाळणपण आटपून यायचं. हो, त्याचा तोच विचार होता. पण सुमित्रेच्या वडिलांची इच्छा की बाळणपण भारतात व्हावं. म्हणजे पार्ट मेड इन अमेरिका, पण असेंबल भारतात करायचे. काहीतरीच काय काका. बाकी ताई, तुझा भाचा भारतात जन्माला येणार तेच बरं. उगीच त्या निक्सनची छाया नको पडायला त्याच्यावर. ताई, मला वाटतं तुला आणि सुधीरला पण अमेरिकेला पाठवायला हवं. कशाला? अगं 5 वर्षे झाली तुमच्या लग्नाला, नी कशाला काही पत्ता नाही. भारत भूमी सुजलम सुफलम आहे ही म्हण खोटी ठरवली तुम्ही. तेव्हा म्हटलं अमेरिकेत जाऊन काही प्रगती होते का तुमची पाहावं, सुमित्रासारखी. सुधीर भेटला की मी त्याला सांगणार आहे, ही पंचवार्षिक योजना पुरे झाली, आता काही विधायक कार्य करून दाखव. काका, आजच्या दिवशी हा विषय नाही काढला तर नाही का चालणार? काय झालं ताई? काही नाही. या घरात मला कुणी समजून घेऊ शकलं नाही. निदान तुम्ही तरी समजून घ्या. ताई, काय झालं? अगं उदास होऊ नकोस. आता थट्टा सुद्धा सहन होत नाही हो. दुबळी झाले मी. आमची ताईनी दुबळी? शक्य नाही. केशव गेल्यानंतर भावंडांचा प्रतिपाळ करणारी, त्यांना संसार मांडून देणारी, एकट्या खांद्यावर साऱ्या संसाराचा भार घेऊन जिद्दीने साऱ्या संकटावर मात करणारी ताई दुबळी. ती ताई संपली काका. ज्या क्षणी शामकांच्या प्रेमाशी प्रतारणा करून बोहल्यावर चढले त्या दिवशी. वेडे, शामकांची तशी इच्छा होती. असा वेडा विचार पुन्हा मनात आणायचा नाही. डेड लेटर ऑफिसमध्ये गेलेलं पत्र कुणाच्याच पत्त्यावर पुन्हा पाठवलं नाही. ते नष्ट केलं जातं. काका, काही स्मृती नाही नष्ट करता येत. त्या नष्ट होतात स्वतः बरोबर. ताई, ताई,
आज खूप दिवसांनी वाट चुकलात. अहो पोस्टाचं काम फार वाढलंय. त्यातून युनियन झाली आहे पोस्ट कर्मचाऱ्यांची. ठराविक वेळ संपली की निघून जातात. चालायचंच. नवी पिढी आहे, श्रद्धा कमी, मागण्या जास्त. बरं झालं मी लवकर रिटायर झालो ते. प्रोफेसरांना घेराव काय घालतात, मोर्चे काय काढतात. विचारूच नका. अहो कुठल्या तरी कॉलेजात मुलं संपावर गेली आहेत. का तर हिप्पी सारखे केस वाढवून मी कॉलेजात पेंटी घालायला प्रिन्सिपलने बंदी केली म्हणून. मुलांचं सोडा, पण मुली काय बेल बॉटम घालतात, काय मिनिस्कर्ट घालतात. मुलांनी पॅन्टची रुंदी आणि मुलींनी पॅन्टची स्कर्टची उंची कमी करण्याचा विडा उचललाय. अहो काय उघडं टाकावं नि काय झाकावं हे सुद्धा कळत नाही त्यांना. आता एकच फॅशन यायची राहिली मुलींच्या बाबतीत. कुठली? वडारणींची. खालाय तस्मै नमा. ते जाऊ द्या. ताई भेटली की नाही तुम्हाला? हो अनिलनं पाठवलेलं पत्र घेऊन आलो होतो. केव्हा येतोय काही म्हणालाय का? पुढच्याच आठवड्यात येत आहेत नवरा बायको. बरं. आणि पण जाताना पेक्षा येताना लगेच वाढलंय. म्हणजे? हो सुमित्रा आई होणार आहे. बरं. पण आमच्या घरात हा योग येईल असं वाटत नाही गुप्ते. अहो 10 वर्षांनी मुलं झालेली पाहितली मी लग्नानंतर. आमचा मदन 12व्या वर्षी झाला. काय? हो आमच्या वयाच्या नव्हे, लग्नानंतर 12 वर्षांनी. असं. काही जणांना उशिरा मोर येतो. पण जाऊ द्या तो विषय. का? मी काही परका नाही कुणी. भावनेचं कन्यादान केलंय मी. म्हणजे तुमचा वेळीच की. सांगा ना काय सांगणार होता? भावना बोलली नाही काय तुम्हाला? नाही पण उदास वाटली. नी मी आत आलो तेव्हा सुधीर रागारागाने बाहेर गेलेला दिसला. 5 वर्ष हेच चाललंय. यातलं कोण कोणाला समजून घेत नाही, काहीच कळत नाही. म्हणजे? श्यामकांत माझाच मुलगा, पण त्याच्या स्मृतींचं ग्रहण लागलंय सुधीरच्या संसाराला. हलणार कसा पाळणा? मुलं म्हणजे नवरा बायको मधला नुसता व्यवहार नसतो, तो हुंकार असतो एकमेकावरच्या नितांत प्रेमाचा. आलं माझ्या लक्षात. नुसता मायना वाजताच पत्रातला मजकूर कळला. आजचाच बघा ना, सुधीरच्या जिवलग मित्राचं लग्न होतं. दोघांनाही बोलवलं होतं, पण ही गेली नाही आज श्यामकांतचा जन्मदिवस आहे म्हणून. वेडी आहे आमची ताई. मी समजावीन तिला पुन्हा येईन तेव्हा. आता चलतो. चहा न घेताच? चहा घेतला मी. मग घाई काय एवढी? हो पोस्ट कर्मचाऱ्यांचे ते पुढारी आहेत ना जॉर्ज परेरा, ते येणार आहेत वाटाघाटीसाठी. उगीच संपाचा खापर आमच्या माथ्यावर फुटायला नको. सुधीर, तू लगेच परत आलास लग्नाहून? हो अक्षता टाकल्याने आलो. अरे पण श्रीकांतला काय वाटेल? तू असं घाईघाईने लग्नातून निघून आलास हे कळताच. याला काय वाटेल, त्याला काय वाटेल, याची चिंता करीत बसू का मी काका? मला काय वाटतं याची चिंता कोणी केली या घरात? सुधीर, लग्नात आलेला प्रत्येक जण मला विचारू लागला, काय एकटेच? मिसेसना नाही आणलं? काय उत्तर द्यायचं मी प्रत्येकाला? सुधीर, तुझी व्यथा मी जाणतो. माझं चुकलं. या लग्नाची जबरदस्ती नको होती करायला. पण पोरा, मी हे केलं ते तुझ्या सुखासाठी, मी पोरीला या घरात सून म्हणून आणण्यासाठी. आणि या लग्नानं ना ती सुखी झाली ना तू झालास. काका, यात दोष तुमचा नाही, हे प्रारब्ध असतं एकेकाचं. या घरात भावना तुमची सून म्हणून येणार होती तशी ती आली, पण माझी पत्नी म्हणून नाही. टेक इट इझी माय बॉय.
मी यशस्वी इंजिनियर आहे काका. 2 डोंगरांना अरे मोठमोठे पूल बांधलेत मी, पण 2 मनांना जोडणारा पूल नाही बांधता आला मला. मी हरलो काका, मी हरलो, खरंच मी हरलो. सुकिया, ब्रेकफास्ट झाला की नाही अजून? ठेव तिथे, नी जा तुझ्या कामाला. सुकिया, जी. साधा ब्रेकफास्ट आणता येत नाही तुला? बाईसाहेब म्हणाल्या मीच घेऊन जाते. त्यांना कशाला उगाच त्रास? सुखिया, साहेबांना म्हणावं त्यात त्रास कसला, बायकोचं कर्तव्य आहे ते. सुखिया, तुझं कर्तव्य तुला कळायला नको? चूक झाली छोटे मालक. बाईसाहेब येऊन 5 वर्ष झालीत, त्याआधी तूच करायचास ना माझं. होय. मग आता काय कंटाळा आला? नाही छोटे मालक. आश्चर्य आहे, 20 वर्षात तुला कंटाळा आला नाही. काही जणांना 5 वर्षातच आला. सुखिया, साहेबांना म्हणावं कुणाला कंटाळा आलाय ते दिसूनच येतंय. तुला काय वाटतंय सुखिया? याचं काय आहे ना छोटे मालक, मरतेवेळी माझ्या वडिलांनी मला एक कान मंत्र दिला होता. कसला कान मंत्र? वाटेल त्या भानगडीत पड, पण नवरा बायकोच्या भानगडीत पडू नकोस कधी. कारण काय विचारा? काय? अहो, नवरा बायको रात्री एक होतात, नि मधल्या मध्ये मरण ओढतं मध्यस्थाचं. सुखिया, इथला फोटो काय झाला? हा, कालपर्यंत होता की. मग आजच कुठे गेला? त्या बिचाऱ्या फोटोनं असं काय कुणाचं घोडं मारलं होतं? सुखिया, बाईसाहेबांना म्हणावं आपला रोग कुणावर आहे ते कळलं, पण स्वतःच्या भावाचा फोटो काढून टाकण्या इतक्या खालच्या पातीला गेलो नाही मी अजून. माणसं नाहीशी होतात, माणसांचे फोटो माणसांनी काढल्याशिवाय नाहीशी होत नाहीत. सुखिया, सुखियाला काय विचारतेस? सरळ मला विचार ना. त्या फोटोचा औडंबर माजवायला तो काही कुणा देवाधिकांचा फोटो होता? माझ्या दृष्टीने असला तर मग त्याचीच पूजा करीत बस जन्मभर. उगाच आडात शिरू नका. मला सांगा, इथून फोटो काढून काय समाधान मिळालं तुम्हाला? एकदा सांगितलं, तो फोटो मी काढला नाही. हा विषय इथे संपलेला बरा. तुमच्या दृष्टीने संपला असेल, पण मला कळलंच पाहिजे की हा फोटो काढण्याचा दुष्टपणा केला कुणी? तुम्ही? हो, मी स्वतःच्या हाताने काढून टाकला माझ्या पोटच्या पोराचा फोटो त्याच्या जन्मदिवशी. कारण या फोटोनेच तुमच्या संसारात विष कालवलं सोनबाई. आपण मला सुनबाई म्हणाला? हो, कारण तू या घरच्या सुनेचं कर्तव्य विसरू लागलीस म्हणून. या उपर श्यामकांचा फोटोच काय, त्याचं नाव सुद्धा या घरात निघता कामा नये. कारण जशी तू माझी सून आहेस तशी सुधीरची बायको आहेस. मी श्यामकांची असलीस तरी भावजा आहेस. हॅलो, येस सुधीर हियर. काय? आजच्या फ्लाईटने जायला हवं चंदीगडला? सो अर्जंट? त्या इंजिनियरने कामात घोटाळा केलाय? ओह, नो 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 नो, धरण कोसून कसं चालेल? हो, मी अर्लिएस्ट फ्लाईटने निघतो. येस येस, कल्पना आहे मला. 8-10 महिने तरी लागतील कामात. हो, बाकीची व्यवस्था केली तुम्ही? बर, हो, हा, 1 तास निघतो. हो, येस येस, दॅट्स ऑल राईट. या, सुखिया,
जी वर जाणी माझ्या सामानाची बांधाबांध कर. किती दिवसांसाठी चाललाय छोटे मालक? 8-10 महिन्यांसाठी तरी. एकटेच जाणार? सांगितलेलं काम कर. मला ताबडतोब निघायचंय. बरं. खरंच तुम्ही एकटे जाणार? आता सुखियाला काय सांगितलं मी? नाही, पण इतक्या दूर, इतके दिवस, इतके महिने कसे राहणार? जाऊ दे. भरल्या घरातल्या एकटेपणापेक्षा तो निवांत एकटेपणा जास्त सुखाचा वाटेल मला. पण आपली आभाळ नाही का होणार प्रकृतीची? मी येऊ का? आता नको असेल तर थोड्याच दिवसांनी येते. नो थँक्स. इतकी नकोशी झाली मी तुम्हाला. हा प्रश्न कुणी कुणाला विचारायला हवा? निदान सामानाची बांधाबांध तरी करायला येऊ का? सुखिया गेलाय वर. नी त्याला जास्त माहिती आहे तुझ्यापेक्षा, माझी नी माझ्या आवडीनिवडीची. ताई, अनिता, अशी अचानक आली? मी तीही एकटी? अगं हेही आलेत. गाडी लॉक करून येतीलच आता. आज खूप दिवसांनी आठवण झाली. अगं मुलांच्या रगाड्यात कुठे जायलाच जमत नव्हतं. आता आणलेस की नाही मुलांना? नाही ग, यांची बदली झाली आहे इथल्या बँकेत एजंट म्हणून जागा पाहायला आलो दोघंच. मुलांना ठेवलं सासूबाईंकडे जळगावला. का? आमचं घर नव्हतं? अगं ते आहेच हक्काचं, पण 1-2 वर्ष राहायचं म्हणजे स्वतःचा ब्लॉक नको का? भावनाताई, अनिता सांगत होती तुम्हाला बढती मिळाली म्हणून. हो, तुमच्या बहिणीचा पायगुण आणि तुमचा आशीर्वाद म्हणून तर आज नवीन ऑफिसमध्ये जायच्या आधी तुमच्याकडे आलो. हो, पण तुमचं सामान सुमान कुठे आहे? आजच परत जाणार आम्ही. अनिता, तू बैस, मी जाऊन येतो बँकेत. अहो, चहा तरी घेऊन जा. चहावर वळवण करणार होय आमची? आम्ही जेवून जाणार इथून. आणि हो, तुम्ही तयार राहा. म्हणजे? अहो, नवीन ब्लॉग घेतलाय, तो पाहायला जायचंय. त्यात पहिलं पाऊल तुमचं पडायला हवं. माझं कशाला? श्रद्धा असते एकेकाची, त्याला काय करणार? तू माझ्या नवऱ्याला पुरतं भारवून टाकलेलं दिसतंय. अगं खोटं नाही, आमच्या घरी आल्या गेलेल्याकडे तुझी स्तुती चाललेली असते. अगं, पिकतं तिथं विकत नाही. म्हणजे काही नाही. अगं, अनिलचं पत्र आलंय फॉरेनहून. सख्या बहिणीला लिहिलं असतं एखादं पत्र तर काय जास्त फॉरेन एक्सचेंज खर्च झालं असतं. तो आला की तूच विचार त्याला चांगलं खडसावून. केव्हा येतोय? पुढच्या आठवड्यात. सुमित्रा वहिनीच्या बाळणपणासाठी लवकर येतोय. अय्या, खरं? आता फक्त तूच राहिलीस. अगं, सुधीर कुठे दिसत नाही ते? वर आहेत. बाहेर गावी जायची तयारी चालली. नी प्रोफेसर साहेब? आज आहे. तू प्रवासाहून आली आहेस, थोडी विश्रांती घे. तोवर राजेश येतीलच. सुखियावर बांधाबांध करतोय सामानाची. म्हणजे सुधीर बाहेरगावी चाललाय? हो, 8-10 महिन्यांसाठी. मला कसं काय नाही बोलला? मगाशीच ठरलं अचानक. तू जात नाही सोबत? मी येते म्हणाले, पण ते नको म्हणायला लागले. थांब, मी विचारतो. अहो, उगीच कशाला विचारता? त्यांच्या मनात नाही आहे. माझ्या समाधानासाठी. सुधीर, तू बाहेरगावी चाललायस आज? हो, धरणाचं काम आहे काका. धरणाचं काम बायको सोबत असली तर पुरं होत नाही? काका, ज्या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला ठाऊक आहेत ती माझ्याच तोंडून कशाला ऐकायला? सुधीर, त्याशिवाय तुमची प्रकृती चांगली नसते. घरी हवेच कोणीतरी काळजी घ्यायला. अरे, पिकल्या पानांची काळजी कशाला करायला हवी? आता त्या पानांनी वाट पाहायची, वाऱ्याच्या एखाद्या झोत्याबरोबर गळून पडायची. काका, पण त्याआधी मानवावर वेल चढून कळ्या फुलांनी बहरलेली पाहायची होती. श्यामकांत तसा गेला.
तू असा चाललायस सारं सोडून. काका, मला माहिती, मला माझा सुखी संसार पाहण्याची इच्छा मी पुरी नाही करू शकलो. मला क्षमा करा. काय आशीर्वाद देऊ आणि कशाला देऊ? माझे प्रत्येक आशीर्वाद आजवर खोटेच ठरत आले. पण तुमचा आशीर्वाद घेतल्याशिवाय नाही जाणार मी इथून. सुखी हो आणि सूनबाईलाही सुखी कर. काही प्रश्नांची उत्तरं उशिरा कळतात. गणिताची उत्तरं सोपी नसतात आणि एकमेकांच्या चुकावर बोट ठेवून ती सुटत नसतात. अरे निर्जीव तंबोरे सुद्धा सुरांशी जुळवून घ्यावे लागतात. पण एकतारीचा संसार हा असाच चालतो, फक्त एका तारेवर. हे काय, तू अजून तयार नाही झालीस? अनिता, तू कधी आलीस? आत्ताच आली. यांची बदली झाली आहे इथल्या बँकेत. वा वा, छान छान. नमस्कार सुधीर. नमस्कार. म्हटलं धाकट्या मिवणीला विसरलात की काय? नाही नाही, बाहेरगावी जाण्याच्या तयारीत होतो. सुखिया, सामान बांधून झालं? हे काय, यांना खूप इच्छा होती तुम्हाला भेटायची. पुन्हा केव्हा तरी, माझ्या प्लेनची वेळ झाली. हे काय, ताई येत नाही तुमच्या बरोबर एअरपोर्ट पर्यंत? नवीनच लग्न झालं नाही आमचं. सुधीर, सुनबाई सांगत होती तू 8-10 महिन्यांसाठी राहणार आहेस म्हणून. हो, 8-10 महिने तरी लागतील, कदाचित वर्षही लागेल. 3 वर्ष सुद्धा. 3 वर्ष? काही काही गोष्टी विसरायच्या ठरवल्यानंतर कायदेशीरित्या कमीत कमी 3 वर्ष तरी लागतातच. 3 वर्ष? कायदेशीरित्या? म्हणजे विचार काय तुम्हा दोघांचा? सुधीर, सुधीर! काकासाहेब, काकासाहेब, काय होतंय तुम्हाला काकासाहेब? काकासाहेब, काका काय होतंय तुम्हाला? अनिल साहेब ना ऑफिसवर गेले. फॉरेनवरून आल्याशिवाय ऑफिसला कसे जातील? हो हो, सुमित्राबाई ना आल्या 15 दिवसापूर्वी. आज बारसा आहे मुलाचं. हो हो, मी त्यांना सांगेल. गुड नाईट. तास पडला रे पडशी. साहेब नाही आले अजून? नाही, त्यांच्या मित्राचा देशमुख साहेबांचा फोन आला होता. बरं बरं, तू आज जा आणि बाळाकडे लक्ष दे. मी बघते साहेबांना फोन करून. बरं बाईसाहेब. हॅलो, इंटरनॅशनल ट्रेडिंग कॉर्पोरेशन का? येस, प्लीज कनेक्ट मी टू दी असिस्टंट मॅनेजर मिस्टर अनिल. या. हॅलो, कोण बोलतंय? हॅलो, कोण बोलतंय? अनिल बोलतोय डार्लिंग. डिअर, तुम्ही केव्हा आलात? नाही नाही, तुम्हाला नाही. बरं, तुमने पुकारा, बस में आ गया. पण किती उशीर? प्रत्येक बाबतीत नाही हा, सांग बाळाच्या बाबतीत केलाय उशीर. असिस्टंट मॅनेजरला असला पोरकटपणा शोभत नाही. तुझे वडील सकाळी देऊन गेले म्हणे. हो, काय म्हणत होते? म्हणत होते मुलगा झाला, पुढच्या वेळी मुलगी हवी. लेट अस ट्राय. यू नॉटी बॉय. वडिलांची आज्ञा पाहायला नको का? आणि बरं का, बाबांनी बाळाकरता सोन्याची 2 तोळ्याची साखळी आणली आहे.
त्याआधी माझ्या पायात साखळी अडकवली त्याचं काय? साखळी म्हणण्यापेक्षा सरळ बेडी का नाही म्हणालास? said it. अरे नुसतं बसून काय राहिलास? पाहुणे मंडळी आत्ता यायला लागतील. येऊ देत, माझं जे काम होतंय ते संपलंय. नाव लेट मी टेक अ रेस्ट. तू म्हणजे असं आहेस ना? अनिल, डार्लिंग माझं एक ऐकणार ना? मुलीबद्दल ना? थट्टा नको रे, माझं ऐकायचं ना. बायकोने असं गळ्यात हात टाकलं की समजावं नवऱ्याचा गळा कापला गेला म्हणून. सदान कदा थट्टा. मी म्हणते आपण घर एवढं छान रंगवलं, हे नवीन मॉडर्न फर्निचर आणून घेतलं, मग ही खुर्ची कशाला इथे? ही एकच गोष्ट सोडून वाटेल ते सांग. पण पण किती विजोड दिसते ती ह्या मॉडर्न घरात. ही स्मृती आहे काकांची. त्यांच्याच आशीर्वादानं सर्व काही चांगलं घडून येतंय. सुमित्रा, तुझे सर्व हट्ट मी पुरवले. माझा हा एक हट्ट तू पुरवू शकत नाही प्लीज? अगं आज सकाळपासून सारखं वाटतंय. काय ते? की काका या घरात वावरताय. फॉरेनला जाऊन आल्यावर सुद्धा तुझा असल्या भारुडावर विश्वास आहे? अगं ताईच्या लग्नात ते आले होते. आज बाळाला आशीर्वाद द्यायला आल्याशिवाय ते राहणार नाही. आणि बाळाला मी त्यांचंच नाव ठेवणार आहे. शी, केशव हे काय नाव आहे? वेडी आहे. कुठल्याही पवित्र पूजेची सुरुवात केशव या नामाशिवाय होत नाही. तुम्ही खुशाल त्याला त्या नावाने हाक मारा. मी त्याचं नाव मॉडर्न ठेवणार आहे, निकिता. निकिता? हे का मुलाचं नाव झालं? असू देत. सुमित्रा, पाहिलं सुमित्रा? चुकून उघडे राहिले असेल खिडकी. नाही सरळ सरळ जीवा तुझं येणं जाणं, जसा खडला मुक्काम त्याला म्हणती रे जीण. आला सास गेला सास जिता तुझं रे तंतर. अरे जगण मरण एका श्वासाचं अंतर, एका श्वासाचं अंतर. तुम्हाला कळलं ना काका? आज वारसा आहे तुमच्या नातवाचा. बाळ आज आहे. पहिला आशीर्वाद तुमचाच हवा आहे काका. सुमित्रा, आज एक गोष्ट विसरूनच गेलो बघ गडबडीत. कोणती? अगं ताईला बारशाला बोलवायची. आत्ता फोन करतो. कशाला मुद्दाम बोलवताय तुमच्या त्या पांढऱ्या पायाच्या ताईला? सुमित्रा, काय खोटं बोलले मी? श्यामकांत बरोबर लग्न ठरलं, तो गेला कायमचा. प्रोफेसर साहेबांची सून म्हणून गेली त्या घरी, त्यांनाही कायमचं घालवलं. आणि नवरा तोही कंटाळून दूर निघून गेला कुठेतरी. अगं म्हणूनच तर तिला बोलूया आपण. एकटी आहे ती, तिला गरज आहे कोणाच्या तरी आधाराची. तिचं ती पाहिल. आजच्या आनंदाच्या दिवशी त्या वांझोट्या बाईची छाया सुद्धा पडायला नको माझ्या बाळावर, सांगून ठेवते. सुमित्रा, सुमित्रा, ताई, मी तुलाच फोन करणार होतो. पण विचार केला, प्रोफेसर जाऊन नुकतंच कुठेतरी 15 दिवस झाले. जाणारा जातो, येणारा येतो. तू रागावली नाहीस ना? तुला आमंत्रण दिलं नाही म्हणून? अरे घरच्या कार्यक्रमाला आमंत्रण का लागतं? मी कालच बाळेणी आणून ठेवलेत बाळासाठी. प्रोफेसर साहेब असते तर त्यांना खूप आनंद झाला असता. हो ना, तू नी अनिता दोघीही त्यांचेच विद्यार्थी. अनिल, एक विचारू? विचार ना. मी काही दिवस इथे राहिले तर चालेल ना? ताई, खरं सांगू, प्रोफेसर साहेब गेल्यापासून ते घर अगदी उदास उदास वाटू लागतं. त्यातून हेही बाहेर गावी गेलेले. अगं माहेरी येऊन राहायला परवानगी का विचारायची? खरं सांगू,
अगं ताई, तुझंच घर आहे समजून खुशाल हवे तेवढे दिवस राहा. काय मात्र सुमित्रेजवळ यायची वाच्यता करू नकोस. मी नंतर नीट समजावून सांगेल तुला. ए तुझं बाळ दाखव ना मला, पाहूया तरी कुणाच्या वळणावर गेलंय ते. बाळ आज झोपलंय. नंतर पाहीन मी. अनिल, तुला कपडे नाही का बदलायचे? आ बदलतो ना. कुणी यायचंय वाटतं. हो, राजेश आणि अनिता वंश. आलेच वाटतं. म्हटलं मोठी माणसं येत आहेत की नाही? मोठी माणसं फॉरेनहून येतात, जळगावहून नाही. वहिनी, अनिल कुठे आहे का? अनिल आहे ना, आत येईल आत्ता. अनिल, अनिल, राजेश आणि अनिता वंश आले आहेत. भावनाताई, तुम्ही केव्हा आलात? आताच. अय्या, माझं लक्षच नाही गेले तुझ्याकडे. राजेश, तुम्ही नवीन गाडी घेतली वाटतं. गाडी नवीन असली तरी माणसं जुनीच आहेत. प्रोफेसर साहेबांच्या दिवसाला येता आलं नाही म्हणून रागवलात तर नाही ना? नाही हो. आणि काय ग अनिता, यावेळी तरी आणलंस की नाही मुलांना? अगं, सासूबाईंना सोडायलाच कबूल नाही. त्यात नवीन जागा अजून फर्निश व्हायची आहे. ती झाली की येणारच आहोत सगळे. तोपर्यंत आमच्याबरोबर मुलांना लॉजवर. वा राजेश, हे घर असताना लॉजवर नाही उतरू देणार आम्ही तुम्हाला. थँक्स. वहिनी, फॉरेनला खूप खूप मज्जा केली असाल नाही? वा, त्याचाच तर पुरावा आजचा बारसा हा. वहिनी, बाळ कुठे आहे का? अगं, आत खेळतोय गुलाम पाण्यात. चल ना. राजेश, तुम्ही चला ना. हो. भावनाताई, तुम्ही चला ना. तुम्ही जा. बाहेर कुणीतरी हवं ना आल्या गेल्याची चौकशी करायला. बरं. मदन, म्हटलं या घरात सुमित्रा वहिनी पाऊल पडता सुमित्रा ऐवजी तुझं दर्शन झालं. का रे? अगं, इश्श, मी काय कोणी देविका आहे? अगं, देवी होऊच नकोस. ताई आहेस तीच परी आहेस. अरे चा, आमच्या बरोबरचं लगेज कुठे गेलं? लगेच? हो, गुप्ते काकांची सून म्हणजे माझी बायको. अरे, तू लग्न केव्हा केलंस? करणार आहे लवकरच, या संपाच्या भानगडीनंतर. पण गुप्ते काकांनी संमती दिली? त्यांनी माझ्या जन्माआधी माझी संमती विचारली होती का? मग मी का विचारू? अरे पण मदन, हे बघ ताई, संमती हवी ती फक्त तुझी. तू नाही म्हणालीस तर नाही होणार लग्न. मदन, आज छायाला बारशाच्या निमित्ताने बाहेर काढली, नीट तुझ्या घरी घेऊन गेलो तर मला विचारते इथं कुणाकडे आलोय आपण? मी म्हणालो लग्न आधी आईला दाखवायचे तुला, पण तुझा नोकर म्हणाला तू इथे आलीयस म्हणून इथे घेऊन आलो. पण गेली कुठे? का मधल्यामध्ये लांबवलं कोणी आमचं पार्सल? रे काय, हात सोडा ना. मला धरसोड वृत्ती आवडत नाही. ताई, ही छाया नि छाया ही तुझी सासू, समजी घे. ताई, पसंत आहे ना? कुणालाही पसंत पडेल अशीच आहे ही. नाहीतर पार्सल मूळ घरी पोहोचून येतो. ताई, आज बारसा आहे ना म्हणून हिला घेऊन आलो. मी हिला आत घेऊन जातो बरं का. छाया देवी, आज चला. बारसं काय असते ते बघून ठेवा, आपल्यावर एकदी पाळी येणार आहे. हे रे काय. अरे मदन, किती लाजवशील तिला. जा की तिला आत घेऊन. बर. आम्ही आज यावं काय? या गेला शेठ या.
भावनाबेन तुम्ही इथे? हा हा बराबर, आज बारशा. मी बी दागिना घेऊन आला. बाकी भावनाबेन, प्रोफेसर साहेबांच्या अशा झाला हे ऐकून लई वाईट वाटला. होणारा चुकत नाही गेला शेठ. केशवच्या बी अशाच झाला. आजकाल आपला देव बी सारा काँग्रेसवाला सारखा वागू लागला. अरे चांगला चांगला माणूस आमच्या पार्टीत घेऊन जातो, आमच्या केशव मास्तरला अशाच घेऊन गेला शेठ. बघू काय काय दागिने आणलेत ते. तुमच्या घरी अशा दागिना कधी आणाव्या याची वाट पाहते आम्ही. स्वतःचं व्याज सांभाळायचं सोडून नुसत्या चौकशा सांगितल्या कोणी तुम्हाला? अरे गुप्ते मास्टर, बरा झाला भेटला. तुझ्याकडं काम होतं. दोनदा तुझ्या घरी जाऊन आला, पण दाराला कुलूप. काय ताई, तू इथं उभी का? जा आज जाऊन दागिने नेऊन दे. हा आता बोला गेला शेठ. माझ्या घरी दोनदा येऊन जायला काही काम काढलं होतं? मदननं काही पैसे वगैरे नाही ना घेतले व्याजावर? अरे व्याजाची काय गोष्ट करते, मुद्दल जायची वेळ आली आहे. म्हणजे? अरे तुझा मुलगा मदन आमच्या पोरीवर लाईन मारते. मग तुझी पोरगी लाईन पुसून का नाही टाकते? अरे तोच तर घोटाळा आहे. ती बी त्याच्या संगती आग मिचोली करते. अरे मग त्याला मी काय करू? तू तुझ्या मुलीला आवर. काय बी कर, पण तुझ्या पोराला समजाव, नाहीतर आम्हाला समजा सोडून डाकोरनाथला जावं लागेल. मी सांगून बघतो मदनला, पण हल्ली तो सेक्रेटरी झाला युनियनचा. बोलायची सोय नाही राहिली. तू काय बी कर, मी तुझे उपकार कधी नाही विसरेल. मी जाते घरी, बघते आमची पोरगी गाजामध्ये आहे की नाही ते. जय गोपाळ. जय गोपाळ. तुम्ही कुठे चाललाय आत? सगळ्या बायकाच आहे, नाव ठेवणं चाललंय. आपल्याला पण लोक नावं ठेवतायत हे ठाऊक आहे का आपल्याला? संप म्हटला की पुढाऱ्याला नाव ठेवणारच जनता. जनता नाही, गेला शेठ. त्याचा आमच्या संपाशी काय संबंध? पण त्याच्या मुलीशी आपला संबंध आहे असं तो म्हणत होता. हे त्याला आणि तुम्हाला एवढ्या उशिरा कळलं? मी पोस्टात काम करतो, CID खात्यात नाही. मदन, हे तू चालवलंस काय? बाबा, हा गरिबी हटावचा कार्यक्रम मी हाती घेतलाय. म्हणजे आपल्या पंतप्रधानांचा आदेश आहे की नाही गरिबी हटाव? आहे, पण त्याचा इथं काय संबंध? अहो, गेला शेठ पैसेवाला आहे. छाया त्याची एकुलती एक मुलगी. ती आपल्या घरी आली की आपली गरिबी हटलीच म्हणून समजा. चांगला कार्यक्रम हाती घेतलाय. सरदारजी लोकांसारखा हाही विनोद तुम्हाला उशिरा कळला? हो, आणखी केलेला एक विनोद मला उशिरा कळला. कोणता? तुला जन्माला घातला हा. हसला नाहीस या विनोदाला? पूर्वी ऐकलाय मी हा विनोद. आणि काय रे, तुला त्या गेला शेठच्या मुलीबरोबर चाळे करायला वेळ केव्हा मिळतो? अजून फार वेळ मिळाला नाही, पण संप सुरू होऊ द्या, मग वेळच वेळ. आणि काय रे, पोस्टमनच्या पगारात असे कपडे कसे परवडतात तुला? युनियनचे सेक्रेटरी आहे मी, हे विसरलात बाबा? हे लक्षात नव्हतं माझ्या. अरे मदन, तू तो ही ही गेला शेठची अजून न वाटलेली हुंडी छाया. नि छाया हे माझे वडील. खरं म्हणजे मी तुम्हा दोघांच्या पाया पडायला हवं. पण बाबा, सून कशी वाटली तुम्हाला? बरी वाटली. आता संसार म्हटला की डावा उजवा चालायचं. पण मुख्य प्रश्न म्हणजे गेला शेठला तू जावई म्हणून कसा वाटशील त्यावर अवलंबून राहील. त्याची काळजी नको. अरे मदन, मला घरी जायला उशीर होतोय. चल, बाबांना कळलं की मी तुझ्या बरोबर आले तर हात तर लाव म्हणावं तुझ्या अंगाला. नाही 5000 कर्मचाऱ्यांचा मोर्चा तुमच्या घरावरती आणला तर बघ. चल, मलाही मीटिंगला जायचंय. मी येते. हो हो, आवजो आवजो. गुप्ते काका, काय झालं ताई? उगीच आले हो मी इथे. पण सांगशील की नाही काय झालं? मला बाळाला हात पण लावू दिला नाही, तरी पण मी त्याला पाळण्यात घालताना पुढे झाले. तशी वहिनी म्हणाली की माझ्या मुलावर तुझ्यासारख्या वांजोटे बाईची छाया पण नको. भावना, काका, मला मूल झालं नाही हाही माझाच दोष आहे का हो? नसेल मला मूल झालं म्हणून असा अपमान का करायचा?
ताई, हे जगच असं आहे. वडिलांचं नाही तर पतीचं छत्र नसेल डोक्यावर तर असेच अपमान सोसावे लागतात पदोपदी या जगात. काका शांत हो ताई, काका. शांत हो. तुम्ही का त्रास घेतलात? राजू कुठे आहे? तो बाळाला घेऊन आजोबांकडे गेलाय, म्हणजे सुमित्रा वहिनींच्या माहेरी. संध्याकाळपर्यंत तिथेच असतो तो. आणि सुमित्रा वहिनी? ते गेले जिम मध्ये. जिम? हो, बाळणपणानंतर कसले तरी व्यायाम शिकायला जाते वहिनी. फिगर व्यवस्थित ठेवण्यापेक्षा घर व्यवस्थित ठेवणं महत्वाचं नाही का? प्रत्येक गोष्ट हसून साजरी करायला चांगली जमते तुम्हाला. थांबा, मी अनिताला बोलवतो, तिची तरी मदत होईल तुम्हाला स्वयंपाकात. हो, घरच्या रामरागाड्यात कुठे मिळत असेल तिला विश्रांती. आता माहेरी आली आहे, घेऊ दे थोडी विश्रांती. मला वाटतं तुमचं सुद्धा हे माहेरच. हो, पण मला आवड आहे घरकामाची. माझ्या घरी मीच करायचे स्वयंपाक पाणी. म्हणूनच ठेवून घेतलंय तुम्हाला सुमित्रा वहिनीनी, घरी कोणीतरी हक्काची स्वयंपाकीण बाई हवी म्हणून. राजेश, कुणीतरी ऐकलं तर नसतेच गैरसमज उद्भवतील. गैरसमज कसले? खरं तेच बोललो मी. परवा बारशाचा प्रकार कळाला मला अनिताकडून. लहानांचं वागणं मोठ्याने नाही मनावर घ्यायचं. त्यात वहिनीचं काय चुकलं? मला मूल नाही म्हणून नाही हात लावू दिला तिनं. दैव आपलंच, दुसऱ्याला कशाला बोल लावायचा? हे खरं असलं तरी तुम्ही इथे राहायला नको होतं. राहिले नसते. माझं घर आहे स्वतःचं हक्काचं, पण मी राहिले बाबांसाठी. बाबांचं नाव ठेवलंय बाळाला. मी सुमित्रा वहिनी बाहेर गेले की मी जाऊन बसते बाळाजवळ. मी गुलाम असा हसतो की पूर्वीची ओळख असल्यासारखा. म्हणूनच पाय निघत नाहीत हो घरातून. ताई, चांगले अप्पलपोट आहात की, एकटे एकटे चहा पिताय? तुला हवा असेल तर आज जाऊन करून घे चहा. का? राजू नाही? नाही, राजू सुमित्रेच्या माहेरी गेलाय. मग हा चहा कोणी केला? तुझ्या ताईनं. दुसरं कोण करणार? काय झालं केला तर? आयुष्यभर तिनेच सगळ्यांचं करायचं, खस्ता खायच्या, तुम्ही आराम करायचा. कुठे एक दिवस उशिरा उठले म्हणून इतकं नको काही टोचून बोलायला. चहा न घेता कुठे निघालीस? कुठे नाही, चहा नकोय मला. कौतुक पुरे झालं. मुकाट्याने चहा घ्या आणि मदत करा ताईला स्वयंपाकघरात. बोला, बोलून घ्या दुसऱ्या समोर. ही कोणी दुसरी नाही, मोठी बहीण आहे तुझी. अनिता, अगं असं लहान सहान गोष्टीवरून रागवतं का कोणी? अगं पण उगीच बोलायचं म्हणजे? अगं उगीच बोलायला सुद्धा कुणीतरी हक्काचं माणूस हवं असतं ग. अनिता, काही बोलू नका माझ्याशी. जे काही बोलायचं असेल ते ताईशी बोला. आत आहे ती. असं वाकड्यात का शिरतेस? तुझ्या ताईला आपल्या लग्नापासून जाणतोय मी. तुझ्यासाठी आणि अनिलसाठी तिने काय काय केलंय हा इतिहास ठाऊक आहे मला. आणि आज नवऱ्यानं गैरसमज करून घेतल्यामुळे काही काळ आसऱ्याला आली माहेरी तर तिला असं वागवायचं? परवाचा बारशाचा प्रकार कळाला मला. तिचा अपमान केला सुमित्रानं आणि तू शांतपणे पाहिलंस? हे घर माझं नाही, काही सुमित्रा वहिनीच आहे. मला काय अधिकार आहे कोणाला काही बोलायचा? ते मलाही माहिती आहे, पण तिच्या उरातलं दुःख कमी करण्याचा, तिला समजून घेण्याचा यत्न कधी केलायस का तू? तिच्या नवऱ्याला ती समजून घेऊ शकली नाही, तिथे मी काय समजून घेणार ताईला? तुझी ताई तुम्हा कोणालाच समजली नाही. मला समजली आहे. आयुष्यभर दुसऱ्यांसाठी जगण्याचा शाप दिलाय तिला देवानं. पण तुम्हाला काय एवढा तिचा पुळका? ते तुला नाही कळायचं. हो, मग तिच्याशीच करायचं होतं लग्न. अनिता, अनिता, हॅलो,
मॉडर्न हाऊसिंग सोसायटी. आमच्या घरच्या फर्निचरचं काम पुरं व्हायला अजून किती दिवस लागतील? काय, अजून 8 दिवस? अहो जास्त माणसं लावा. असं दुसऱ्याच्या घरी किती दिवस राहायचं आम्ही? हो हो, ट्राय युअर लेवल बेस्ट. ओके. तुम्हाला मदत करू स्वयंपाकात? अहो खोटं नाही, हॉस्टेलमध्ये होतो तेव्हा मीच करायचं सारा स्वयंपाक. बिर्याणीपासून वरणापर्यंत सारे प्रकार. पुरुषांना जेवण करताच येऊ नये. का हो? अहो निदान तेवढं तरी खातं राहू दे आमच्याकडे. बोला, काय काम होतं? काही नाही, डॉक्टर साठ्यांच्या हॉस्पिटलात फोन करायचा होता. करता का? अहो मीच केला असता, पण माझे हात खराब झालेत. अनिलला अळूवडी करता करता आठवण झाली म्हणून बाहेर आले. बरं, डॉक्टर साठे ना? डॉक्टर साठ्यांचा नंबर काय? डिरेक्टरी आहे, पाहता का? बरं. डॉक्टर कशाला? काही गुड न्यूज? ईश, अहो गेले 8 दिवस तब्येत बरी नव्हती माझी, म्हणून डॉक्टरांकडे गेले होते. त्यांनीच सांगितलं होतं फोन करायला. रिपोर्ट बघून सांगणार होते पुन्हा यायचं की नाही ते. बरं बरं. हॅलो, डॉक्टर साठेस हॉस्पिटल? डॉक्टर साहेब आहेत का? बरं बरं, करतो थोड्या वेळात फोन. डॉक्टर एका अर्जंट ऑपरेशनमध्ये गुंतले आहेत, थोड्या वेळाने फोन करायला सांगितलं आहे. उगीच त्रास दिला मी तुम्हाला. छे छे, उलट तुमचाच त्रास बघवत नाही मला. अजून काही दिवसांचा प्रश्न आहे. माझा ब्लॉक माझ्या ताब्यात मिळतो आहे. तुम्ही चला आमच्या बरोबर राहायला. तुम्ही बोललात यातच सारं भरून पावलं. अजून तुम्ही इथेच बडबड सुरू आहात. अनिल आता येईल जेवायला, त्याला उशीर झालेला चालत नाही. ठाऊक आहे मला. मग उभ्या का राहिलात? जा आतमध्ये, स्वयंपाकाचं बघा. तुम्ही कुठे निघालात? जरा पाय मोकळे करून येतो. मन मोकळं केलं, आता पाय मोकळे करायला चालले. अनिता, पाहिलंच वहिनी, चोराच्या उलट्या म्हणतात ते अशा. सकाळी मी उठून आले तेव्हा यांच्या गुजगोष्टी चालल्या होत्या ताईशी. मगाशी यायला निघाले तर यांचा आग्रह चालला होता ताईला आपल्या ब्लॉकवर राहायला चालण्याचा. ऐकलं मी ते. अनिता, तुझे राजेश साधे यांना अजून वंश काय आहेत ते कळलेलं नाही. श्यामकांतवर एवढं जीवापाड प्रेम केलं म्हणतात, मग श्यामकांत मेल्यावर त्याच्या चुलत भावाशी लग्न कसं केलं? जसं काय हे अनिताला माहीतच नाही. ज्या क्षणी श्यामकांतने ताईला लग्नाबद्दल विचारलं, त्या क्षणी जर ताई लग्नाला तयार झाली असती तर अनिता, तू नी राजेश दोघंही रस्त्यावर आला असतात. राजेश, तुम्हाला कोणी सांगितलं हे? कुणी का सांगितलं असे ना, पण खोटं आहे हे. सख्खी बहीण करणार नाही एवढं केलंय तिने तुमच्यासाठी. आईचे दागिने गहाण ठेवून फी भरली अनिलच्या कॉलेजची. कर्ज काढून लग्न करून दिलं तुमचं. उपकाराचा ओझा आम्ही काय जन्मभर वाहत बसायचं? 1 जन्म नाही, 7 जन्म. अनिता, तुला आठवतंय आमच्या लग्नाच्या वेळेस आमच्याकडची मंडळी गाडी करता अडून बसली होती. मी ती नाकारली. का? कारण तुझ्या ताईला अजून कर्जाच्या डोहात मला व्हायचं नव्हतं म्हणून. राजेश, सुमित्रा वहिनी, तुम्ही विचारलं ताईने लग्न का केलं? तिच्या वडिलांसाठी. ते आशीर्वाद द्यायला येणार होते म्हणून. हा नुसता बहाणा. त्यांना लग्नाची ओढ होती, कोणीतरी पुरुष हवा होता त्यांना म्हणून. कावीळ झाली की जगच पिवळं दिसू लागतं माणसाला. त्याला तुम्ही तरी काय करणार? जेवायला येणार ना? नाही. मग येणार केव्हा? यावंसं वाटेल तेव्हा. पाहिलंच वहिनी, आता तू मात्र सांभाळ हो. या अवलक्षणी बाईची नजर तुझ्या नवऱ्यावर पडली आहे. मला काही आता लक्षण हे ठीक दिसत नाही. ताई, ते जाऊ दे. अगं, माझ्या आणि छायाच्या लग्नात तुला आणि राजेशला मी साक्षीदार म्हणून नेणार आहे. तू लग्न करणार? हो, संपाच्या संघर्षमय काळात फक्त वरच्या आदेशाची वाट पाहत
होतोय? अगं बाई, शेगडीवरील भाजी करपली वाटतं. अगं माझ्या आणि छायाच्या लग्नाचं कळताच गेला शेडनी तुमचे गुप्ते काका असेच करतील. हॅलो, एक ट्रंक कॉल बुक करता का? 6285. काय? लाईन फ्री आहे? मग जोडून द्या ना. हॅलो, मी मदन बोलतोय. हां हां. काय? अध्यक्षांचे लग्न उद्या आहे? हो हो, मी उद्याच करतो. संप जोरात चालू आहे. अध्यक्षांना म्हणावं बेस्ट विशेस फॉर हिज हनीमून. बरं. तू आलीस? हो, आले की वेळेवर. तू वेळेवर आलीस, पण आज आपलं लग्न काही होऊ शकत नाही. का नाही? हे पार्टी पॉलिटिक्स आहे, तुला नाही कळायचं. अरे पण मला रोज रोज पळून यायला कसं जमणार? आज जमलं तसं. अरे पण आज बाबांना फोन आला होता म्हणून ते बाहेर गेले. ते संधी साधून मी बॅग घेऊन पळून आले बघ. तो फोन मिस केला होता दुसऱ्याच्या नावानं. उद्याही करेन. पण आता मी काय करू? ही बॅग घेऊन घरी जा. तुझा बाप टॅक्सीने कधी जात येत नाही, त्यामुळे त्याला घरी यायला वेळ लागेल. तू मात्र टॅक्सीने जा. अरे माझ्या आधी बाबा घरी पोचले आणि मी लिहून ठेवलेली चिठ्ठी त्यांनी वाचली असली तर फार गंमत होईल ना. थांब थांब थांब, मी येतो. ताई, मी चलतो ग. उद्यापर्यंत पुढे ढकलण्यात आले ते. हे काय, छाया आली होती बॅग घेऊन, चालली परत घरी. अरे 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 छाया, उद्या जर याने लग्नाला टाळाटाळ केली ना तर लग्नच करू नकोस याच्याशी. ताई थट्टा करते बरं का. आलेच हे छाया. ताई, कुंकू लावलास, आता आपलं लग्न अटळ आहे. चल. या या बसा. ताई, ए ताई, पाहिलेत का कोण आलं बाहेर? लगेच निघणार तुम्ही? हो, कामच तसं महत्वाचं. बरं, मी सोडतो तुम्हाला स्टेशनवर. बरं, चालेल. ताई, लवकर ये ग. कुणी कुणाचं सांत्वन करायचं? शेवटपर्यंत फार आठवण काढत होते काकासाहेब. मला कल्पना आहे त्याची. मी ताराई केली होती. पण मी ज्या स्पॉटवर होतो तो खूप उंच होता. तार मिळाली 8व्या दिवशी, तसाच निघाला. आज आलो, घरी गेलो, तू इथे आहेस कळलं. काकासाहेब गेल्यापासून त्या घरी मनच लागेना. त्यातून तुम्ही नव्हता. आता निघायचं ना आपण आपल्या घरी. चला आत्ताच निघू. मला जायचंय आत्ताच्या गाडीनं. तुम्ही आत्ताच जाणार? हो, पुष्कळ कामं मिळाली ते मला. तुम्ही मला निर्लज्ज म्हणाल, पण विचारू, मी येऊ बरोबर? तू मला निष्ठुर म्हणशील, पण तुला तिथं नेणं शक्य नाही. मी इथे आलो होतो काकांच्या इस्टेटीची निर्वानिरव करायला. ती केली. एवढ्यासाठीच आला होता आपण? मला वाटलं जे तुला वाटायला हवं होतं ते त्यावेळी वाटलं नाही. आता वाटून काय उपयोग? त्याशिवाय काकांच्या मृत्यूपत्राप्रमाणे बंगला तुला दिलेला आहे. सॉलिसिटर येतील 1-2 दिवसात कागदपत्र घेऊन.
तो बंगला घेऊन मी करू काय? हा तुझा प्रश्न आहे आणि ज्या प्रश्नाला उत्तर नाही ते विचारायचे कशाला? त्या घरी आता आहे मस कोण? एक धागा होता काकांचा, ज्यांच्यासाठी मी 5 वर्ष राहिलो. तो तुटला. आता पोलादपूर काय आणि चंदीगड काय? प्रकृतीची काळजी घे. सुखियाला अंतर देत जाऊ नकोस. माझ्या प्रकृतीची कशाला काळजी करता? ती बरी असली काय नसली काय, तुम्ही तुमच्या प्रकृतीची काळजी घ्या. पण जाण्यापूर्वी मला एक आशीर्वाद द्या. मला मरण सौभाग्याचं येऊ दे. भावना, मी काहीच देऊ शकले नाही तुम्हाला. दिलं दुःख ते विसरून जा. कधी काही माझ्याविषयी काही कळलं तर 2 अश्रू तरी राखून ठेवा माझ्यासाठी. स्टेशनवर चालायचं ना? हो 10 मिनिटं राहिलीत. निघतो मी. बाबा, तुम्ही आला होतात मला लग्नात आशीर्वाद द्यायला. मीही तुम्ही येणार म्हणून मीही तयार झाले होते लग्नाला. पण बाबा, तुमचा आशीर्वाद खोटा ठरला. सौभाग्यवती असूनही परित्यक्त्या ठरले मी. तुम्हाला दिसत का नाही? सुवासिनीच्या परीक्षेत चुकले नाही ना मी? बाबा, बाबा, या क्षणी मला तुमच्या आधाराची गरज आहे. वाटतं तुमचा वात्सल्य हात पाठीवरून फिरावा. तुमच्या मांडीवर डोकं ठेवून सारा आवेग मोकळा करावा. काका, एक शब्द बोलू नकोस. आधी हे पेढे घे. पेढे कशाबद्दल? येता येता डॉक्टर साठ्यांकडे गेलो होतो. तिथं तुझा रिपोर्ट कळाला. रिपोर्ट? कसला रिपोर्ट? तू आई होणार आहेस हा. काका, मी होणार आहे या आनंदाने हसू की नवरा सोडून गेला म्हणून रडू? म्हणजे आत्ताच सुधीर येऊन गेले. तुम्हाला यायला थोडा उशीर झाला. त्यांना ही बातमी कळली असती तर थांबले असते कदाचित. म्हणजे गेलाय कुठे? त्या घरीच ना? नाही, बंगला माझ्या नावावर करून इथली सारी निर्वानिरव करून निघाले चंदीगडला जायला स्टेशनवर. एवढंच ना? हात्ता त्याला घेऊन येतो स्टेशनवरून परत. अनिल, तू परत का आलास? सुधीरांना स्टेशनवर सोडलं आणि गाडी सुटलेली पाहिली आणि नंतर लक्षात आलं ऑफिसच्या किल्ल्या घरीच राहिल्या म्हणून. काका, प्रत्येक वेळी माझ्याच बाबतीत उशीर का करतं दैव? सांगा काका, सांगा. शांत हो ताई, शांत हो. आता शांतच राहणार आहे मी. बोलायचं कुणाशी, रडायचं कुणासाठी? अश्रू सुद्धा रुचलेत हो माझ्यावर. पण काका, सुधीरना हे कळायला होतं की मी त्यांच्या बाळाची आई होणार आहे. ज्या क्षणी त्यांना कळेल की मी सर्वस्वासह त्यांच्यावर प्रेम केलं होतं, त्या क्षणी मी मरून जायला तयार आहे काका. मी मरून जायला तयार आहे. ताई, शांत हो.
संपला मॉर्निंग वॉक? हो. राजू कुठे आहे? अरे राजू आज घरगड्यांच्या सार्वजनिक आठवड्याच्या सुट्टीवर आहे. अरे हो, विसरलोच मी. तशी त्यांनी नोटीस दिली होती मला. अनिल, हे घर तुझं आहे. मी पाहुणा आहे 4 दिवसांचा. मला काही बोलायचा अधिकार नाही, पण काय? बोल ना. आपलं नातं काही असलं तरी आपण मित्र आहोत. अनिल, तुझ्या ताईनं तुझ्याकरता काय काय केलंय हे माझ्यापेक्षा जास्त तुलाच ठाऊक आहे. आता प्रश्न एवढाच उरतो की तू तिच्याकरता काय करायचं ठरवलं आहेस. म्हणजे मी नाही समजलो. तुझी ताई आई होणार आहे हे कळताच तू जायला हवं होतंस चंदीगडला सुधीरला भेटायला. त्यांना समजावून सांगून परत घेऊन यायला हवं होतंस. हे मला सुचलंच नाही. कसं सुचणार स्वतःचं स्वत्व आपल्या बायकोच्या पायावर वाहणाऱ्याला? राजेश, मी पाहतो मला राधा भेटते का चंदीगडला जायला. बहिणीच्या आयुष्यापेक्षा नोकरी महत्वाची वाटते तुला? अनिल, खरंच तुला विकत घेतलंय तुझ्या सासऱ्यानं आपल्या पैशाच्या जोरावर. मी बावलं ठेवलंय आपल्या मुलीच्या हातातलं. जाऊ दे, अश्रूपेक्षा मोत्यांची किंमत जास्त समजणाऱ्या सासऱ्याचा जावई तू नको रजेच्या भानगडीत पडूस. नोकरी जाईल कदाचित, मीच जाईन चंदीगडला सुधीरना भेटायला. भाऊ विसरला आपल्या बहिणीबद्दलचं कर्तव्य, पण मानलेल्या भावाला ते विसरून चालणार नाही. चहा आणि ब्रेकफास्ट आणू ना? नको. तू स्वयंपाकी नाही आहे दिवस रात्र राबायला. अनिल, सुमित्राला करायला सांगेन मी. अरे पण अनिल, रागावून सांगत नाही मी ताई. तुला आता विश्रांती घ्यायला हवी. तुला ब्रेकफास्ट देण्यासाठीच थांबले होते. नाहीतर कुठं जाणार होती? हो, डॉक्टरांनी बोलावलं होतं आज. मग जा ना. तसं कशाला? मीच घेऊन जातो तुला गाडीतून. नको, डॉक्टर जवळच तर राहतात. शिवाय तुला ऑफिसला जायला उशीर होईल. मी जाईन चालत पायी. बर. किल्ल्या द्यायला आलो. किल्ल्या त्या का? त्या घरात एकटंच भुतागत राहायचा कंटाळा आला म्हणून. सुखिया, मोठे साहेब निघून गेले काहींचे. त्याच्या आधी शामकान साहेब गेले. मी सुधीर साहेबांनी तर पाठच फिरवली. तुम्ही सुद्धा? तू जाणतोस ना सारं सुखिया. होय, सारं जाणतो. शामकान साहेब तुम्हाला पहिल्यांदा घरी घेऊन आले तेव्हा मीच होतो चहा द्यायला. मी सुधीर साहेबांशी लग्न करून तुम्ही आलात तेव्हा उंबरट्यावर माप मीच ठेवलं होतं. सुखिया, पण माप उलटं पडलं बाईसाहेब. चूक उंबरट्या बाहेर राहिलं आणि फक्त माप पडलं उंबरट्यात. रागावू नका, मनात आलं ते बोललो. मी तरी काय करू सुखिया. मनातील आग डोळ्यातल्या पावसाने सुद्धा नाही रे विझत. मी अडाणी माणूस, मला काय करणार. पण बाईसाहेब, पावसानं जाग लावायची ठरवली तर ती विझवायची कोणी? सुखिया, या चाव्या घ्या बाईसाहेब आणि मला मोकळं करा. माणसावर राग करावा, घरावर करू नये सुखिया. पण ज्या घरात माणसंच नाही ते घर कसलं? माणसं येणार आहेत. बाबांचे दिवस आहेत 4 दिवसाने. ते झाले की येईन मी परत. मी सुधीर साहेब? तेही येतील रे. अरे पण तुझ्याशी खेळायला, तुझ्या मिशा ओढायला एक छोटंसं माणूस येणार आहे. ताई साहेब, म्हणजे आपल्या घरात पाळणा राहणार आहे. आण्या त्या किल्ल्या आता कसला जातोय मी. अरे सुखिया, कुठे निघालास? आता कमी का काम आहेत? घराला नवा रंग लावून द्यायचा, पाळणा बनवायला द्यायचा. झालाच तर मेन कापड छोटे बिछाना छोटे बाबासाठी. अरे पुरे सुखिया, पुरे. पण ताई साहेब, हे सुधीर साहेबांना कळलं की नाही? नाही. थांबा, मी सांगून येतो. अरे एवढ्या जवळ का आहे चंदीगड? त्यातून ते चंदीगडला आहेत की आणखीन दुसरीकडे कुठे कोण जाणे? मी गुप्ते काकांना विचारतो.
पोस्टमास्टर आहेत ते, त्यांना सगळे पत्ते माहीत असायलाच हवेत. हां, तू आता बंगल्यावरच निघालायस ना? होय. मग मला औषधं आणायची आहेत, मीही येते तुझ्याबरोबर. बरं. तुम्ही एवढ्या तयार होऊन कुणाची वाट पाहताय? अगं दुसऱ्या कोणाची, यांची. ते चावी आणायला गेलेत ब्लॉकची. आज तयार होणार होता रंगनी फर्निचरसह. एवढ्यात यायला हवे होते. मन चिंती ते वैरीनं चिंती, पण माझ्या मनात उगीच पाल चुकचुकतीये. कशाबद्दल? अहो, राजेश ब्लॉकची चावी आणायला म्हणून बाहेर निघालेत आणि वंस बाहेर पडलीये न सांगता औषधं आणायला म्हणून. माझ्या लक्षात आलंय ते वहिनी. आता याचा अर्थ कुणी काय लावायचा तुम्हीच सांगा. पण आपलेच ओठनी आपलेच दात. हातच्या कांकणाला आरसा कशाला? कॅट विल कम आउट ऑफ द बॅग वन डे. ताई, अरे मदन, तू आणि इथे यावेळी? मला एक गोड बातमी तुम्हाला द्यायची आहे. संप मिटला? नाही, आमच्या मागण्या मान्य होईपर्यंत ते शक्य नाही. मग गोड बातमी कसली? इतक्यात कुणाला सांगू नका, बाबांना तर नकोच. मी आज लग्न केलं. काय? आम्हाला बोलावलं पण नाही. घरातून पळून आलेल्या मुलीशी काय मित्रमंडळींना बोलावून वरात काढून लग्न करतात? म्हणजे छाया पळून आली? हो, म्हटलं तेवढाच पाळण्याचा व्यायाम. मग लग्न केलंच कुठल्या पद्धतीनं? रजिस्टर पद्धतीनं. पण खरं सांगू, हे रजिस्टर पद्धतीचं लग्न म्हणजे एकदम ड्राय, वृक्ष. ऑफिसमध्ये हेड क्लार्क समोर सही केल्यासारखं वाटतं. पण 2 साक्षीदार लागतात असल्या या लग्नाला. ते कोण होते? कोण असावे? गेला शेठ? नशीब गुप्ते काका नाही म्हणालीस. आमच्या लग्नात साक्षीदार होते भावनाबाई आणि मिस्टर राजेश. काय? ताईनी हे भेटले कुठे तुला? तुमच्या ब्लॉक मधून बाहेर पडताना. असं म्हणजे हे तुमचं आधीच ठरलं होतं? साक्षीदार व्हायचं ठरलं होतं, पण वेळ नव्हती ठरली. छाया पळून आल्याबरोबर मी तिला इथं घेऊन यायला निघालो, तर वाटेतच दोघे भेटले. म्हटलं त्रास वाचला. दोघांना घेऊन गेलो रजिस्टर कचेरीत आणि पुढचं न सांगताच कळलं आम्हाला. शब्दांची ही काटकसर आवडली बरं का. तेव्हा लेडीज अँड जेंटलमॅन, सॉरी, माझ्याशिवाय इथं कुणीच जेंटलमॅन नाही. मी निघतो, जरा गडबडीत आहे, कारण आम्हाला हनीमूनला जायचंय. कुठे? माणसं ठरली आहेत, जागा अजून ठरायची बाकी आहे. मी निघतो, बाय बाय. वंस, पटली ना खात्री? पटली. म्हणतात ना, साप म्हणू नये ढाकला, मी नवरा म्हणू नये आपला. अहो सांगते काय तुम्हाला, आपला संसार मांडता आला नाही म्हणून आता बहिणीचा संसार विस्कटायला निघालीये. आता येऊ देत तर खरं दोघांना. ब्लॉकची चावी आणायला गेलेत काय? अहो तुम्हाला सांगते, ब्लॉक मध्ये राहायला जाण्या अगोदर वास्तू शांती करून घ्या. त्या अवलक्षणी बाईची पावलं पडली आहेत त्या वास्तूमध्ये. ती दोघे आलीच, मी जाते बाई आत. उगीच डोक्यात राग घालून घेऊ नका. हॅलो, येस, आय वॉन्ट टू बुक अ ट्रंक कॉल टू जळगाव. येस, नंबर 3642. नो BP, अर्जंट. जळगावला कोणाला फोन करत होतीस? सासूबाईंना. का? आपल्या नवीन ब्लॉकवर लवकर यावं म्हणून सांगायला? फार छान आहे बाई तुमचा ब्लॉग.
तुझं मत विचारलं नव्हतं मी सासूबाईंना फोन करून सगळं सांगणार आहे, त्यांचा चिरंजीवाचे पराक्रम. तिला माहितीये मला बढती मिळाली आहे ती. बँकेतली नाही, धाकट्या बहिणीकडून मोठ्या बहिणीकडे झालेली बढती. अनिता, काय बोलतेस तू हे? तू करून मोकळी हो नि मला बोलायला चोरी. अगं काय केलंय मी? तुझ्या मनाला विचार. स्वतःचं घर उरलं नाही म्हणून दुसऱ्याच्या घरावर विस्ताव ठेवायला निघालीस. अनिता, शुद्धीवर आहेस का तू? इतके दिवस नव्हते म्हणूनच तर तुमचं प्रकरण चाललं होतं बिंदू. अनिता, असा घाणेरडा संशय आला तरी कसा तुझ्या मनात? अनिता, एक अक्षरही बोलू नका. खोटारडे, माझ्यासाठी ब्लॉकची चावी आणायला म्हणून गेले मी हिच्या बरोबर वास्तुशांती करून आला. अगं मी चावी आणायलाच गेलो होतो. वाटेत ताई भेटले औषधं घेऊन येताना. ब्लॉक वाटेतच होता म्हणून दाखवायला घेऊन गेलो. बस चला मानभावीपणा. तुमच्या दोघांचं आधीच ठरलं होतं. औषधाचा नुसता बहाणा होता. अनिता, काय बोलतेस काय तू? आईसारखं जिने तुला वाढवलं त्या ताईवर असा आरोप करतेस? राजेश, मांजर डोळे मिटून जरी दूध पित असलं ना तरी साऱ्या जगाचे डोळे उघडे असतात. अनिता, राजेश, मारा, जीव घ्या हवं तर माझा, पण मी आजच्या गाडीने चालले जळगावला. तुम्ही दोघे खुशाल राहा त्या ब्लॉक मध्ये. आपलं चारित्र्य सिद्ध करण्याचा हा मार्ग नाही. अजून लहान आहे ती. ताई, कुणाकुणाचे म्हणून हात रोखणार तुम्ही, कुणाकुणाचे दोष पदराखाली घेणार. तुमच्या वेदना समजतात मला. तुम्ही कितीही लपवल्या तरी. माझ्या बायकोनं तुमचा घोर अपमान केलाय, त्याबद्दल मी तुमची क्षमा मागतो. राजेश, मरी गयो, लुटी गयो. काय झालं गेला शेठ? भावनाबीन, आमच्या मुद्दल गेला आणि वेज पण गेला. म्हणजे? तुमचा तो मदन आमच्या छायाला घेऊन पळून गेला. अहो, पळून नाही गेला, लग्न करून गेला. हे तुम्ही आम्हाला सांगते? अरे मदननी शादी करणार? अहो हो, त्या दोघांच्या लग्नात मीच साक्षीदार होते. तुम्ही? मरी गयो. अरे कुंपणने जर शेत खाल्लं तर दात कुणाकडे मागेल? अरे आमची पोरगी बोळी, तिला या बदमाशांना फूस लावली. शब्द मागे घ्या शेठजी. अरे मदन, तू मी आमची बेटी कुठे नेऊन टाकला? बरोबर आणला. आमचा माल आम्ही बरोबर बाळगते. ओ छाया, आवी तो जा. अरे शाला मदन, मी तुमचा साला नसून जमाई आहे, जमाई. जावई म्हणजे का साला बापांचा बाप? अरे गावामधील काय दुसरे पोरी लोक नव्हता? होता, पण तुम्हाला असा योग्य जावई नव्हता दुसरा. घ्या ऍडजस्ट करून. अरे साला इन्कम टॅक्स अकाउंट भी आम्ही ऍडजस्ट करेल, पण तुला नाही करेल. बाबा, तुम्ही असं काय करता? भावाना ताई, तुम्ही तरी समजावा ना बाबांना. आत्ता जाऊन व्हील बदलून घेईल. गेला शेठ, पदरी पडलं आणि पवित्र झालं. हो, मदन तसा आमचा स्वभावाने फार चांगला आहे. चांगला? एक नंबरचा बदमाश आहे. बाबा, माझ्या नवऱ्याविषयी असं बोललेलं मला आवडणार नाही. सारा तू नवऱ्याची बाजू घेऊन बापाला बोलतेस? बोलावं लागलं, कारण जन्म तुम्ही दिला असला तरी तो काढायचा यांच्याशी. जन्म काय? एक महिना नाही काढू शकेल याच्यासोबत. सारा याचा पगार काय, स्टेटस काय? पगार असेल कमी, पण सेक्रेटरी आहे मी युनियनचा. मग राहा तुम्ही दोघं युनियनच्या ऑफिस मध्ये. बाबा, आम्ही कुठेही राहू. मदनने माझ्याशी लग्न तुमच्या पैशाकरिता नाही केलेलं. खरं की नाही मदन? हो हो, अर्थात. आम्ही चलते. बाबा थांबा, तुम्ही आम्हाला आशीर्वाद देऊन जा. आशीर्वाद मागेल तो मिळेल, पण पैसा बिसा नाही मिळेल. बाबा, आम्हाला तुमचा पैसा नको. आम्हाला फक्त आशीर्वाद आहे की आम्ही सुखात राहावं. चला राहा सुखात. छाया, वाईट वाटून घेऊ नकोस. अगं, पाण्यापेक्षा रक्त दाढ असतं. थोड्या वेळानंतर राग निवळेल त्यांचा. स्वतःहून बोलावतील तुम्हा दोघांना ते.
राजू, जेवण झालं की नाही तयार? आता 4 स्वयंपाकी असल्यावर जेवण नाही होणार म्हणजे काय? बरं बरं, तू जा, त्यांना सांग नैवेद्याचं ताट वाढायला घ्या म्हणून. बरं बाईसाहेब. हॅलो, रॉंग नंबर. मी ऑफिसला आज नाही येऊ शकणार. आज काकांचे दिवस आहे. पेपर्सवर उद्या साईन करेन असं सांगा अकाउंटंटना. बरं. अनिल, विधी झाल्या ना बरोबर? दरवर्षी मीच करतो. तरी पण मी... तू कशाला त्रास करते? सुमित्रा आणि अनिता आहे, जेवायच्या वेळी बोलू तुला. अनिल, तूही रागवलास का रे माझ्यावर? नाही बुवा. घाबरू नकोस. नैवेद्याला कावळा शिवला की जाणार आहे मी इथून. मी बी तुला हेच सुचवणार होतो. उगीच माझ्यामध्ये तुम्हा नवरा बायकोत मतभेद कशाला? ताई, आमचं एक जाऊ दे. सुमित्रा आणि तुझं कधी पटलंच नाही, पण अनिता सुद्धा. घर फिरलं की घराचे वासेही फिरतात. जातो आज. वहिनीचा खोळंबा नको व्हायला. ताई, आज केशवचा दिवस म्हणून मुद्दाम आलो. मीही त्यासाठीच राहील, नाही तर गेले असते कालच. म्हणजे झालं काय काल? अनितानं संशय घेतला माझ्या आणि राजेशबद्दल. तेवढंच एक राहिलं होतं. ताई, नवऱ्याचं छत्र नसलं की आयुष्याचं असं अन्नछत्र होतं. काका, या साऱ्यातून बाहेर पडण्याचा एकच मार्ग आहे. हे जग सोडून जाण्याचा. निदान बाबांचा तळमळणारा आत्मा तरी शांत राहील. नाही ताई, तू तुझ्या संसारात सुखी झाल्याशिवाय सुखी होणार नाही केशव. मुक्ती मिळणार नाही त्याला. काका, पण हाती आलेलं सुख तू दूर लोटतेस स्वतःच्या हाताने. मी? होय. तुझ्या लग्नासाठी तडफडत होता त्याचा आत्मा, म्हणून आला होता तुझ्या लग्नात तुला आशीर्वाद द्यायला. तू लग्न केलंस, पण नावाचं लग्न. नाही काका, तू विसरायला होतस तुझं पूर्वीचं प्रेम. मी ते सुधीरला द्यायला होतस. विसरण्याचा फार मोठा वर दिलाय देवानं माणसाला. पूर्वीचं सारं आठवीत जगायचं म्हटलं तर वाट्याला फक्त दुःखच येऊ शकतं. नकळत का होईना तुझ्या हातून प्रतारणा घडली नवऱ्याच्या बाबतीत. पतिव्रतेच्या स्वप्नात सुद्धा परपुरुषाचा विचार येता कामा नये कधी. नका हो असं बोलू. श्यामकांतना मी नाही विसरू शकले, पण मी संसारात सुद्धा नाही कमी पडले. सुधीरना हे कळायला होतं की मी त्यांच्या बाळाची आई होणार आहे. ज्या क्षणी मला कळलं की मी सुधीरच्या बाळाची आई होणार आहे, त्या क्षणी श्यामकांत हे नाव काळजातलं पुसलं गेलं कायमचं. पण हे सुधीरना कळणार कसं? मी पत्र पाठवलं, पण त्या पत्राचं उत्तर देखील दिलं नाही त्यांनी. ते काका, मी पाठवणारच होतो तुमच्याकडे राजूला. का? मी येणारच होतो. कावळा शिवला नाही पानाला. कसा शिवे?
जिला सुखी पाहण्यासाठी केशवचा आत्मा फिरतो या वास्तूभोवती, तिचा तुम्ही चालवलेला छळ पाहून कसा शिवेल तो घरच्या अन्नाला? कुणी चालवला होता इथं छळ? तुला काय वाटतं मला कळत नाही या घरात काय चाललंय ते? बारशाच्या दिवशी अपमान केला हिचा सुमित्रानं आणि तू नी अनितानं तो सहन करून घेतलास. काका हे घर माझं नाही. एक शब्द बोलू नकोस. सुमित्रा तर ताईला नेहमीच पाण्यात पाहत आली, पण ज्या ताईनं तुम्हाला तुमच्या सुखाचा रस्ता दाखवला त्याच ताईला तुम्ही रस्त्यावर आणायला निघाला का? तर तिचा नवरा दूर निघून गेलाय. काका तुम्ही चूप! एक शब्द बोलू नकोस. ये पहा या डोळ्यात. बाईचं चारित्र्य तिच्या डोळ्यात दिसतं. डोळे खोटा नाही बोलत. पहा, दिसतंय पाप या डोळ्यात. बहिणीनं माझ्या मनात भरवलं म्हणून. तू काय लहान मुलं आहेस भरवून घ्यायला? तुला कळायला नको आपली ताई? ताई नाही आई. आणि तू रे शुंभा, तुलाही तुझी ताई नकोशी झाली या घरात. काका, मी कबूल करतो की माझ्या हातून नकळत का होईना अन्याय घडला ताईवर. खरंच चुकले मी काका. मला कशाला सांगता? ताईला पण सांगू नका. सांगा त्याला, केशवला, हिच्या बापाला, तुमच्या काकाला. आम्ही चुकलो, खोटा आळ घेतला तुमच्या मुलीवर. जोपर्यंत केशवला हे कळणार नाही तोपर्यंत नाही मुक्त होणार तो. कावळा शिवणार नाही अन्नाला. काका चला, तुमच्या समोर आम्ही क्षमा मागतो काकांची. ताई तूही चल. तुम्ही वा पुढे, मी आलेच. बाबा, तुम्ही अजून अतृप्त आहात का? एवढे व्याकुळ झालात माझ्या सुखासाठी? नका कष्टी होऊ माझ्यासाठी. माझं नशीबच तसं आहे. तुम्ही मला सारं सहन करायला शिकवलं, मी ते सहनही केलं, पण आता नाही हो सहन करवत. बाबा, तुमच्या भावनेला या घोरच्या लोकांनी व्यभिचारी ठरवलं. जिच्यावर आई होऊन माया केली त्या अनितानं संशय घेतला माझ्यावर. बाबा, तुमच्या पाया शपथ, पाप मी कधी पाहिलं नाही, मला ते कधी शिवलं नाही. बाबा, एकच आज्ञा द्या तुमच्याकडे येण्याची. तुम्ही तरी जवळ घ्याल ना मला? सांगाल ना देवाधिका समोर की ताई तू निष्पाप आहेस, निष्कलंक आहेस. भावना, तुम्ही आला? हो, आत्ताच आलो. माझं पत्र मिळालं तुम्हाला? नाही. तरी तुम्ही आला? यायला नको होतं? एवढी आनंदाची बातमी कळल्यानंतरही? आनंदाची बातमी माझ्याच तोंडून ऐकायची आहे? सुधीर, माझ्या बाळाची तू आई होणार आहेस, खरं ना? भावना, फार सोसलंस, फार सहन केलंस, मला कळवलंसही नाही. खरं सांगू, इथली सारी निर्वानिर्व करून गेलो मी, पण एकही रात्र सुखाने झोपू शकलो नाही. एक मन सारखं टोचत होतं, सांगत होतं तू तुझ्या बायकोवर अन्याय केला आहेस, आहे कुणाचा आधार तिला? अरे माहेरची तर सारी नाती असतात स्वार्थी, मतलबी, खोटी. निराधार स्त्रीसाठी नसतं माहेर, नसतात नाती गोती. खरंच, अगदी खरं. वाटलं एकदम निघून यावं, नी तुझ्या समोर येऊन उभं राहावं, नी तुझ्या डोळ्यातला आनंद बघून म्हणावं, भावना तू माझी आहेस, फक्त माझी.
तुझ्या सर्व गुण दोषांसहित. मी तुमचीच आहे, तुमचीच होते. माझं पत्र मिळालं असतं तर कळलं असतं तुम्हाला. तरीही कळलं मला तुझं प्रेम, तुझ्या विरहाच्या वेदना, माहेरी होत असलेला तुझा अपमान, तुझी चाललेली अवहेलना, तुझ्या चारित्र्यावर घेतलेला खोटा आळ. कुणी सांगितलं तुम्हाला हे? तुमच्याच एका जवळच्या नातलगापैकी. कळलं मला कुणी सांगितलं ते. ताई कावळा शिवला बरा का अन्नाला. अरे सुधीर, तुम्ही केव्हा आलात? आत्ता चालू. सुधीर, गुप्ते काकाच आले होते ना तुम्हाला माझ्याबद्दल सांगायला? नाही. नाही? कशाबद्दल चाललाय उहापोहा? काका हे म्हणतायत की यांना कोणी आमच्यातली गृहस्थ भेटले आणि त्यांनी यांना माझ्याबद्दल सर्व काही सांगितलं. म्हणजे आपल्यापैकी गेलं कोण होतं? म्हातारेचे गृहस्थ होते. प्रेमळ पण अतिशय थकलेले वाटत होते. ते मला म्हणाले की मी भावनेच्या जवळच्या नातलगांपैकी आहे म्हणून. त्यांनी तुम्हाला इथली हकीकत सांगितली? नुसती सांगितली नाही तर ते मला म्हणाले माझ्याबरोबर चला, त्या मुलीवर फार अन्याय होत आहे, तिच्यावर होत आहेत अवहेलना. ते मला म्हणाले लवकर चला, पण मी त्यांना म्हटलं एक दिवस थांबा. पण ते मला म्हणाले मला आजच्या आजच पोहोचायचंय म्हणून. असं मला ते इथे घरापर्यंत आणून सोडलं त्यांनी. मी त्यांना वर चढण्याचा आग्रह पण केला पण ते आले नाहीत. मी दारात पोहोचेपर्यंत ते तिथेच उभे होते. मी दार उघडताना सहज मागे वळून पाहिलं तर तिथे कोणी नव्हतं. जरा थांबा. तो माणूस असा होता? असा नाही, हाच होता तो. कोण होता तो? केशव, भावनेचा बाप. बाबा, पण ते वारलेत ना 5 वर्षापूर्वी. पण त्याचा आत्मा आला होता तुम्हाला इथे आणण्यासाठी, मुलीचा संसार सुखी करण्यासाठी. बाबा किती त्रास घेणार या मुलीसाठी. हे बघ भावना, जिच्या कल्याणासाठी बापाला आत्म्याच्या रूपाने यावं लागतं ती मुलगी दुर्दैवी कशी. असेच आला होतात माझ्या लग्नात मला आशीर्वाद द्यायला, पण मीच वेडीनं तुम्हाला तडफडत ठेवलं 5 वर्ष. आज तो खऱ्या खुऱ्या अर्थाने मुक्त झाला. भावना, निघायचं ना? कुठे? आपल्या घरी. खूप वर्षांचं बोलायचंय, मनातलं सारं व्हायचंय. मधली सारी वर्ष विसरून जायतीयत जुन्या स्मृतींबरोबर. आज पुन्हा तुला ती अंजिरी साडी नेसायची आहे. त्यावेळी ती साडी फक्त माझी होती, आता ती साडी नेसणारी भावना ही माझी असेल. खरं ना? हे अश्रू पुसायचे नाहीत, आनंदाचे आहेत ते. गुप्ते काका, निघतो आम्ही. आता नाही, आज केशवचा, हिच्या बापाचा वर्षदिन आहे. त्याचा प्रसाद घ्या आणि खुशाल जा आपल्या भावनेला घेऊन. बरं, हो खरंच प्रसाद घेऊनच जाऊ. हो ये. केशव, झालं ना तुझ्या मनासारखं? तुझी लाडकी लेक यापुढं सुखातच राहणार आहे. मुक्त हो, खरंच मुक्त हो या संसाराच्या पाशातून.